नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारीला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज म्हणतात. पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी, टक्केवारी म्हणजे शेकडेवारी. पण शेकडेवारी या टॉपिकवर तुमचे कमीत कमी 5 ते 6 टॉपिक क्रॅक होणार आहेत. 5 ते 6 टॉपिक कुठले आहेत? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, भागीदारी आणि मिश्रणावरील काही उदाहरणे. ठीक आहे. मिश्रण म्हणजे दूध आणि पाणी यांचा घोल आहे, एवढं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये दुधाचे प्रमाण एवढे आहे, अशा टाईपचे सगळे प्रश्न टक्केवारीवरून तुम्हाला सोडवता येतात. म्हणून टक्केवारीचं आजकाल परीक्षेमध्ये ट्रेंड बदललेला आहे. काय, पहिला जसं 5%, 10%, 15%, 20% असं विचारत होते, पण आजकाल हे सगळंच बंद झालेलं आहे. विचारण्याची पद्धत बदललेली आहे. काय विचारतात? 6.1/4%, 82.5%, 12.5% किंवा 12.1/2%, 14.2/7%. म्हणजे विचारण्याची पद्धत बदललेली आहे. मग मुलं याला बघूनच घाबरून जातात. म्हणून टक्केवारी शिकताना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला विचारलं जातं 1/0.5%. बघा, 1/0.5% बरोबर किती? हा प्रश्न पडलेला पोलीस भरतीला. म्हणून सांगतो की आपण थोडंसं टक्केवारीला आपण वेगळ्या प्रकारे आज शिकणार आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण शिकायचं आहे. थोडंसं विचार करा, टक्केवारी म्हणजे नेमकं काय? बघा, टक्केवारी समजा आपण एक ही संख्या मानलेली आहे, याला आपण मानू 100%. 1ला 100% समजतो आणि या 1/2 भाग केलं तर काय होईल? 50%. तुम्ही म्हणता की नाही 1/2 भाग म्हणजे मला 50% दे, म्हणजे 1/2 भाग झाले, यालाच म्हणतो 50%. 1/3 भाग झाले तर काय म्हणणार? 33.33%, यालाच म्हणतो 33.1/3%. आणि 1/4 भाग म्हणजे 25%. 1/5 भाग म्हणजे 20%. 1/6 भाग म्हणजे 16.2/3%, यालाच आपण म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये 16.66%. 1/7 म्हणजे 14.2/7%, यालाच म्हणतो 14.28%. 1/8 याला आपण म्हणतो 12.1/2%, म्हणजेच 12.5%. तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे, ते सगळं आलं पाहिजे. आणि कसं करायचं आहे नेमकं? 1/8 आता 1/9%. बघा, 1/9%ला काय म्हटलं जातं? 11.1/9%. 11.1/9%, यालाच आपण काय म्हणतो? 11.11%. ठीक आहे. 1/10 याला आपण 10% म्हणतो. म्हणजे 1/10 भाग ह्याच्यावरून चाललंय बघा, इथून चाललेलं आहे, इथून आपण 1ला काय मानलंय? 100%. 1 म्हणजे 100%. आपण 1/2 भाग केले 50%. एक वस्तू आहे तुमच्याकडे, ही वस्तू आहे समजा, ही वस्तू आहे किंवा हे ब्रेड आहे, हा 1 आहे. 1 म्हणजे हा 100% आहे. आपण म्हणतो तुमचा भाऊ किंवा लहान बहीण किंवा मित्र आला तर त्यांनी म्हणतो मला 50% दे, 50-50 कर, म्हणतो की नाही आपण? ह्याच्यात 50-50 कर बाळा, म्हणजे 1/2 भाग झाले, यालाच म्हणतो 50%. 1/2 भाग झाले 50%. 1/3 भाग झाले 33.33%. ठीक आहे. मग असंच हे तुम्हाला ह्या किमती आल्या पाहिजे. 1/11 याला काय म्हणतो? 9.1/11%. 9.1/11%, यालाच म्हणतो 9.09%. 1/12 ला काय म्हणतो आपण? 8 म्हणजे 8.1/3%, याला दुसऱ्या भाषेमध्ये 8.33%. हे अशी तुम्हाला ही जी म्हणजे याचे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, हे सगळे आले पाहिजे. आजच्या ट्रेंडमध्ये पोलीस भरतीसाठी ह्या गोष्टी येणं महत्वाचं आहे. आणि ह्याला कसं कन्वर्ट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. कसं कन्वर्ट करतात बघा. आता बघा, साधारणतः हा घ्या, तुम्हाला म्हणलं 1/6 16.2/3%, नाहीतर याला आपण परत 1/13, 1/14, 1/15, 1/16 असं पण तुम्ही याला कन्वर्ट करू शकता. याच्यासाठी काय,
तेरे सत्ते 91 म्हणजे काय, ह्याला जर तुम्ही करत असाल 7 पूर्णांक किती राहिले 9/13%. परत 14 सत्ते 98 7.2/7%. समजलं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. 2 पूर्णांक नाही, इथं 14 राहतात ना. हा, इथं 14 राहिले तर त्याला भाग द्यायचं. बे एक बे बे 7 14, मग किती येईल 1.7.1/7. 1.7.1/7%. यालाच आपण म्हणतो 7.14%. आता हे तुम्ही म्हणत असाल की हे सर काय गरज आहे आम्हाला याची, काय हे कसं करायचं. आता मी तुम्हाला हे पण सांगणार याचं कन्वर्ट कसं करायचं. कन्वर्ट बघा 1/4% आहे किंवा 1/4 आहे, याला तुम्ही टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. असं म्हटलेलं आहे तुम्हाला 1/4 टक्केवारीत रूपांतर करा. 1/4 आहे, याला टक्केवारीत कसं करणार. 1/4 आपण काय करतो 4 ने याला भागतो की नाही. भाग जातं का, भाग जात नाही. भाग बसला शून्याचा, पॉइंट दिलं, शून्य घेतलं. 4 1 4, 4 2 8, किती राहिले 2, 2वर 0, 4 5 20 आणि टक्के किती टक्के झालं 0.25. तेच आपण इथं बनवलं. ठीक आहे, 0.25 म्हणजे 25%. हे जर 2 घर निघाले, याला टक्केवारीत रूपांतर करायचं म्हणलं, 2 घर इकडे येतं, मग ते काय होतं 0.25चं टक्के लावलं, हे टक्के निघाले की छेदस्थानी 100 येतो. मग इथं काय हे 2 घर निघून गेले, मग काय होतं हे 25%. म्हणून हे 25%. 1/4 ला आपण काय म्हणतो 25%. आपण म्हणतो की नाही 1/2 म्हणजे 50%. म्हणजे 1/2 भाग, 1/3 भाग, 1/4 भाग, 1/5 भाग. ठीक आहे. टक्केवारीमध्ये आता 1/6 बघा 16.23%. काय 1/6 ला याच्यामध्ये आपण रूपांतर केले. मग बघूया, मग काय करतो याला आपण सोडवतो. 16 त्रिक 48 आणि 2 50. या दोघांचा गुणाकार करायचं. 16 गुणिले 3 48 आणि 2 50. छेदस्थानी आहे तोच, तरी सुद्धा टक्के लागलेला आहे. मग काय करतो टक्के निघालं की छेदस्थानी 100 येतो. टक्के निघालं की छेदस्थानी 100, म्हणून 50/3 भागिले 100. आणि याचा पण एक छेद आहे, हा भागिले आहे. मग काय करतो आपण 50/3 भागिले 100/1. मग हा भागिलेचं काय होतो गुणिले होतो. मग 1 वर जातो आणि छेदस्थानी 100 येतो. म्हणून 50 1 50, 50 दोन्ही 100. आता वर काय झालं 50 ला 50 कट झालं आणि इथं 2चा भाग बसला. वर काय नाही, इथं 1 आहे, इथं 1 आहे. एकी 1 खाली, इथं 3 आणि इथं 2, व्यतिरिक्त 6. म्हणून हे किती आलं बघा इथं 6, 1/6. अशा प्रकारे याचं कन्व्हर्जन तुम्हाला आलं पाहिजे. हे काय 1/6 आहे. 1/6 ला टक्केवारीत रूपांतर केलंय. 1/6 म्हणजे किती टक्के 16.23%. त्यालाच आपण म्हणतो 16.66%. आता टक्केवारी अशी संकल्पना हे तुम्हाला मांडता येईल. आता 1/15, 1/15 म्हणजे तुम्ही टक्के काढायचे. तुम्हाला 1/14 म्हटलं, 1/11 म्हटलं, 1/10 म्हटलं. एकाचे किती भाग करायचे 10 भाग करायचे म्हणजेच 10%. एकाचे 5 भाग करायचे म्हणजेच 20%. या दोघांचा गुणाकार 100 येणं महत्वाचं आहे. 20/5 100, 25 चोक 100, 33.33 गुणिले 3 म्हणजे 100, 50 गुणिले 2 म्हणजे 100. बघा तुम्ही 16.203 बरोबर 6 ला गुणलं 16 सक 96 आणि हे 203 म्हणजे 100 होतं. परत 14 सत्ते 98 आणि 2 100, 12 8 96 आणि 8 अर्धा 4 म्हणजे 100. म्हणजे कळालं ना तुम्हाला कसं. बघा 11 90 99 छेद 1/9 म्हणजेच 100. हे 10 10 100, 11 90 99 आणि 1 100, 12 8 96 96 आणि हे 1/3 म्हणजेच हे 100. म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे की 100 कसं होते बाबा. 100 म्हणजे टक्के, याला टक्केमध्ये कन्वर्ट केलं आपण. तर त्याच्यासाठी आता आपण आपण टक्केवारीचे प्रश्न कसे कसे येतात पोलीस भरतीला. टक्केवारी म्हणजे काय, आता ज्या मुलांना बेसिकच माहित नाहीये त्यांनी थोडस लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, या गोष्टी तर कळाल्या तुम्हाला. या गोष्टी कळायला असेल तर मी थोडंसं आता बेसिक कडे जातो. थोडसा टक्केवारी तुम्हाला म्हटलं जातं बाई 5%, 4%, 6%, 10%. टक्के म्हणजे काय, नेमकं टक्के म्हणजे काय. आता मी म्हणलं 5% दलाली पाहिजे, 5% सूट मिळाली, 5% डिस्काउंट मिळाली, 5% तोटा झाला, 5% नफा झाला, 5% पगार वाढली.
10% घाटा झाला, हे ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे काय, 5% म्हणजे प्रत्येक 100वर 5, म्हणून हा टक्के निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. बघा 5 आहे, 5 घेतलं, हा टक्के काढायचं असेल तर छेदस्थानी 100, म्हणून टक्केवारी म्हणजे प्रत्येक 100वर, त्यालाच म्हणतो शेकडेवारी. वारी पर, हे बघा इंग्लिशमध्ये बघा पर, पर म्हणजे प्रत्येक 100वर. सेंट, सेंट म्हणजे सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100, प्रत्येक 100वर, पर सेंचुरी, सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज म्हणजे प्रत्येक 100ला किती, 5. आता मी म्हणलं 20% म्हणजे काय हो, 20/100, प्रत्येक 100ला 20 रुपये. आपण मार्केट यार्ड मध्ये आपण 90%, 70% मुलं शेतकऱ्याचे असतात, पोलीस भरती, आर्मी भरतीला. 90% म्हणलं तरी काय याच्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये. 90% मुलं शेतकऱ्याचे असतात, मोलमजुरी करणारे किंवा शेती करणारे, बटाईनी, कसाईनी, असं शेती घेतात ना कसायला, त्याला म्हणतो आपण. हे बघा 20, हे शून्याला 0, परत बे 1 बे, बे 5 10, 20% म्हणजे 1/5. बघा कन्वर्ट झालं, बघा मागाच मी म्हणलो होतं ना 1/5 म्हणजे 20%. कन्वर्ट झालं की नाही 20% कशामध्ये, अपूर्णांकामध्ये. आता आपण ह्याला ते नंतर न जाऊ, पण एकदा बघा, आपण म्हणतो की नाही मार्केट यार्डमध्ये गेला तुम्ही, कांदा घेऊन गेलात, आता सध्या कांद्याची आवक चालू आहे. मग कांदा घेऊन गेल्यावर तिथं जो मार्केट यार्डमध्ये दुकानदार असतो तो दलाली घेतो. किती दलाली घेतो, 2% दलाली आहे म्हणतो तो. काही लोक म्हणतात 5% दलाली, म्हणजे जेवढं तुमचा माल विकला आहे त्याच्यावर त्यांनी 5% दलाली घेणार. समजा 5% म्हणजे काय, 100 रुपयाला 5 रुपये घेणार. 100 रुपयाला 5 रुपये, बघा 100 रुपयेवर 5 रुपये घेणार, यालाच म्हणतो 5%. म्हणजे टक्के थोडी संकल्पना कळाली असेल. आता थोडस टक्के कळाला असेल तर मी पुढे जातो. टक्के ही संकल्पना तुम्हाला जर कळाली असेल तर मी थोडस पुढे जातो. बघा आता बघा आपल्याला शिकायचं आहे. आता बघा 13,400 रुपये आहे तुमचे. आता मी तुम्हाला हे 10%, 1% आणि हे 5% एवढंच शिकवणार आहे मी टक्केवारीमध्ये. एवढं ज्या मुलांनी शिकलं तर पूर्ण टक्केवारी तुम्हाला 70% टक्केवारी येणार आहे. मग कसं काढायचं, 10% काढण्यासाठी एक घर डावीकडे सरकावे. किती, डावीकडे. किती घर हो, 13,400 रुपये आहेत. या 13,400चे एक घर डावीकडे सरकायचे तुम्ही, म्हणजे किती निघालं, 10%. 10% काढण्यासाठी एक घर डावीकडे या, एक घर आलं, म्हणजे किती, 1340 म्हणजे 10%. पण गणिताच्या भाषेमध्ये 13,400 चे 10% असं म्हटलं जातं. मग ह्याला परत सोडवणार कसं, 13,400 चे म्हणजे गुणिले 10% निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. मग काय करतो, ह्या शून्याला हे शून्य कट झालं, या शून्याला हे शून्य कट झालं, राहिलं काय 1340. बघा एवढं करून एवढं उत्तर येते. पण आपण काय केलं, एकच घर डावीकडे सरकलं, उत्तर काढलं. बघा एकच घर सरकलं डावीकडे, म्हणून 10% काढण्यासाठी काय करायचं, एवढं रामायण करायचं नाही, एवढं महाभारत करत बसायचं नाही. ही बेसिक मेथड आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा सोपी मेथड मी तुम्हाला सांगितली. काय, 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकायचं, कळालं. आता दुसरं, 2 घर डावीकडे. किती घर, 2 घर डावीकडे. आता 13,400 ही एक पूर्ण संख्या आहे, आणि पूर्ण संख्येला पॉइंट कुठं असतो, सगळ्यात शेवटी दशांश असतो. बघा तुम्ही दुकानामध्ये गेलात शॉपिंग करायला, समजा तुमचं बिल 500 रुपये आलं, तुम्हाला बिल असं मिळतो का 500चं, का असं मिळतो, बघा वरचं मिळतं का हे मिळतं. बघा तुम्ही लक्षात ठेवा, कधीही बिल या प्रकारे मिळतं तुम्हाला, जे प्रिंट मिळतं या प्रकारे प्रिंट मिळणार आहे. काय म्हणून, 500.00 असं बिल कधीही येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून बाळांनो, जी पूर्ण संख्या असते त्याच्या शेवटी काय असतो, पॉइंट असतो, सगळ्यात शेवटी. मग आपल्याला 1% काढायचं आहे, 13,400चे 1% काढायचे आहेत. मग काय करायचं, 13,400चे 1% काढणे म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे. आता इथं आहे पॉइंट सध्या, एक घर आणि हे 2 घर, म्हणजे पॉइंट कुठं आला, इथं. म्हणजे किती मिळाली, 134 ही संख्या मिळाली. म्हणजे ही किती आहे, 1%. 134 म्हणजे ही 1%. आणि 5% काढण्यासाठी काय करायचं, 5% काढण्यासाठी 10% काढून
अर्धा करणे किंवा निम्मा करणे. 10% काढा. 5% काढण्यासाठी याचं 10% काढावं लागेल तुम्हाला. 5% काढण्यासाठी याचं 10% काढा. 10% म्हणजे एक घर डावीकडे, एक घर डावीकडे. आता सध्या घर इथं आहे पॉईंट, तर इथं येईल तो पॉईंट. इथं म्हणजे 1340. 1340चा अर्धा करायचा तुम्हाला. अर्धा करताना तुम्हाला मी सोपं मेथड सांगतो. हे 1300 म्हणजे किती? 1000 आणि 300 आणि 40. याचा अर्धा किती? 500. याचा अर्धा किती? 150. याचा अर्धा किती? 20. या सगळ्यांची बेरीज करा. 670 झालं. म्हणजे 1340चा निम्म किती? 670. काही मुलांना ज्यांना बेसिक जमत नाही त्यांच्यासाठी आहे. आणि निम्म करताना काय करतो? डायरेक्ट भागिले 2 करा. बेसख 12. 6चा भाग बसला, 1 राहिलं. बेसत्ते 14 आणि शून्याला 0. तरी सुद्धा 670 हा उत्तर आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला थोडं कळालं असेल. 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकणे, 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे आणि 5% म्हणजे 10% काढून त्याचं अर्धा करायचं. ठीक, हे कळालं तुम्हाला. मग आता दुसरं काय? आता समजा तुम्हाला काही गोष्टी दिले त्याने, ऑड नंबर दिले. समजा आता हे 15,500 रुपये आहेत. या 15,500चे त्यांनी म्हणले 16% काढा. हा यार, इथं तर नाहीये, पण तुम्हाला 3 गोष्टी माहित आहेत. कुठल्या कुठल्या? 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकणे, 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे, 5% म्हणजे 10% काढून अर्धा करणे. एवढं माहिती आहे. पण 16% तर सांगितलं नाही आम्हाला. मग 16% सांगितलं नाही तर काय करायचं? 10% या 16%ची फोड. 10%, 5% आणि 1%. बघा यांची बेरीज करा, किती झाली? 16%. हा यार बरोबर. म्हणजे काय करायचं? याला 16%ला फोडलं आपण. कसं? 10%. याचं 10% म्हणजे 1550. हे झालं 1550. 1% म्हणजे 1% पहिला काढू. 1% म्हणजे 2 घर डावीकडे, 1 घर 2 घर म्हणजे 155. हे 1% इथं आहे, 155. परत 5% म्हणजे 10%चे निम्मा. 1500चे निम्मा 750. 50चा निम्मा 25 म्हणजे किती? 775. मग इथल्या 775 या सगळ्यांची बेरीज. 5 आणि 5 10ला 0, आजच्याला 1. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18ला 8, हातचा 1. 7 आणि 2 9, 9 आणि 5 14ला 4, 1 आणि 1 आणि 1 2 म्हणजे किती हो? 2480. म्हणजे किती? 16%. 16% कसं काढलं? आपण बेसिक सांगितलंय. 10% म्हणजे एक घर, 1% म्हणजे 2 घर, 5% म्हणजे 10% काढून त्याचा निम्मा. मग अजून थोडंसं याच्यापेक्षा थोडं ऑड दिलं, मग काय करणार? काय विचारलं तुम्हाला समजा 32% विचारले. 32% विचारले तर काय करणार? 10%, 10%, 10% आणि 2%. 10% माहिती आहे. 10% म्हणजे एक घर डावीकडे म्हणजे किती? 1550. 1550. मग 10% म्हणजे 1550. 10% म्हणजे 1550. मग 2% म्हणजे काय? एक घर डावीकडे सरकले की 10%, 2 घर डावीकडे सरकले की 1%. 1% म्हणजे 155 आणि याचं दुप्पट केलं की 2%. किती होईल? 150, 150, 300. 5 आणि 5 10, 310. सरळ बेरीज. ज्या मुलांना गुणाकार जमत नाही, बघा 15,500 चे 32%. बघा असं जर काढायचं असेल तुम्हाला तर हे गुणाकार करताना काही मुलांना बघा 2 शून्याला 2 शून्य जातील. मग हे 32 गुणिले 155 म्हणजे उत्तर काढण्यासाठी लई मेहनत आहे. काही मुलांना गुणाकार जमत नाही, म्हणून त्याच्यासाठी मी ही मेथड सांगतोय. लक्षात ठेवा. जे मुलं बेसिक पासून तयारी करतायत, फक्त 2-3 वेळा हा व्हिडिओ बघा. आज बघितलं की 2 दिवसांनी परत बघा, परत एक 8 दिवसांनी बघा. 100% सांगतो, टक्केवारी येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता मी आज पहिला पार्ट आहे. असे टक्केवारीचे कमीत कमी एक 5 ते 6 पार्ट मी अपलोड करणार आहे, कारण प्रत्येक टाईपचे वेगवेगळे गणित 10 घेणार आहे. ठीक आहे. मग यांची बेरीज करा. 0, 5 त्रिक 15 आणि 1 16 6, आजच्याला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18 आणि 1 19ला 9, 1 1 2 3 4. बघा 4,960 रुपये म्हणजे किती टक्के? 32%. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला टक्केवारीमध्ये टक्के कसं काढायचं मी थोडक्यात सांगितलंय. आता ऍक्च्युली पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण हे करणार आहे. कळालं का? चला टक्केवारीमध्ये बघा आपण थोडंसं आता काय करू,
ऍक्च्युली आपण जाऊया बेसिक, थोडंसं तुम्हाला समजलं असेल. टक्केवारीमध्ये चा, ची, चे, च्या आल्यास काय करायचं? गुणाकार करायचं. चा, ची, चे, च्या. जर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असेल, हे लिहित चला. चा, ची, चे, च्या शेकडेवारीत आल्यास गुणाकार करावे. किती वेळा, किती पट, किती वेळा किती पट म्हटलं तरी गुणाकार. लक्षात आलं? चा, ची, चे म्हटलं तरी गुणाकार. किती हे शब्द आला, 60 चे किती, किती हा शब्द आला की यक्स वापरायचं किंवा यक्स मानायचं. लक्षात आलं? म्हणजे हा, ही, हे किंवा म्हणजे काय काय आलं तर म्हणजे हा, ही, हे आलं तर बरोबर चिन्ह वापरायचं. कुठलं चिन्ह वापरायचं? बरोबर चिन्ह. मग आता आपण किंवा मध्ये मिळवणे किंवा मधून वजा करणे, मधून काढणे, मध्ये मिळवणे करता अधिक चिन्ह वापरायचं. मधून काढले म्हटलं की वजा चिन्ह वापरायचं. मग आता एखाद्या शेकड्याचे किंवा शतमानाचे, एखाद्या शेकड्याचे बघा, हे शेकडा आहे, 20 शेकडा पण म्हटलं जातं याला, शेकडा 20 पण म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? शेकडा 20 किंवा 20%, दोन्ही गोष्टी एकच आहेत. शेकडा 20 पण म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? शेकडा 20 रुपये द्या मला. आपण म्हणतो की नाही, शेकडा 20 द्या म्हणजे 100ला 20 आणि 20% म्हणजेच 100ला 20. या शेकड्याचे किंवा शतमानाचे, शतमानाचे याला काय म्हटलं जातं? शतमान पण म्हणतात. या शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करा. हा 20% आहे, याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं बघा. कशात रूपांतर करा? शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय? हा 20 आहे, 20 आहे तसंच ऍज इट इज. हा टक्के निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. मग ह्या शून्याला हे शून्य गेलं, बे एक बे, बे पंचे 10. बघा अपूर्णांकात रूपांतर झालं. किती आलं? 20%चे अपूर्णांकात रूपांतर किती आलं? 1/5. 20%चे अपूर्णांकात रूपांतर केल्यावर किती आलं? 1/5. म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं? 1/5. आता 1/5 हे काय हो? अपूर्णांक आहे. या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. हे पण आलं पाहिजे. आता 4/5 आहे घ्या. आता मी हे नवीन घेतला अपूर्णांक, या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. मग कसं करणार? शेकड्यात रूपांतर करण्यासाठी बघा इकडं 4/5 आहे. मग आपण याला सरळ सरळ शेकड्यात रूपांतर करायचंय म्हणजे किती टक्के बघा, 5. याला भाग द्या डायरेक्ट. भाग जातो का? भाग बसला शून्याचा, पॉइंट दिलं, शून्य घेतलं. 5/8 किती? 5/8. मग किती आलं? 0.8. किंवा याच्या पुढे किती जरी शून्य दिलं तरी त्याचा काय फरक पडत नाही. मग आता 0.8 जर आलं तर याला टक्के मग कसं लावणार तुम्ही? 0.8 टक्के, 0.80 टक्के, 0.800 टक्के. हे तिन्ही पण एकच आहे, लक्षात ठेवा. 0.8, 0.80, 0.800 हे सगळे एकच आहे. पॉइंट नंतर किती जरी शून्य दिलं त्याची व्हॅल्यू एकच आहे. हा 0.08 हे फरक आहे. 0.08 टक्के म्हणजे फरक आहे. 8, फक्त 8 म्हणजे त्याच्या पुढे किती जरी शून्य लावलं त्याची व्हॅल्यू काय? एकच आहे. कुठली व्हॅल्यू? आणि जर याला जर म्हणलं तुम्हाला 1/5 ला टक्केवारीत रूपांतर करा, 100 नी गुणा. 4/5 ला टक्केवारीत रूपांतर करा, 100 नी गुणा. ठीक आहे, गुणा याला 5, 20, 100 म्हणजे किती टक्के? 20%. बघा आलं बघा 20%. आणि याला गुणा 5 1 5 5 2 10 5 0 0 20 चौक 80, 80%. मग हे टक्के निघून गेलं की काय होतं? हे टक्के निघून जर गेलं, 0.80 चा टक्के निघून गेला मग काय होतो? टक्के छेदस्थानी येतो. येतो की नाही? मग छेदस्थानी आल्यावर काय करतो आपण? पॉइंट समान करतो. टक्के निघून गेला की छेदस्थानी येतो पॉइंट. हे 2 घर निघाले, हे 2 घर निघाले, मग खाली 2 शून्य, मग याचे टक्के, मग हे तर 4 शून्य व्हायला लागले. आता कसं करायचं? माणूस गोंधळात पडतो त्यावेळेस. म्हणून याला काय करायचं? 4/5 ला 100 नी गुणायचं. 4/5 ला 100 नी गुणलं तर काय येतं? 80%. लक्षात ठेवा. आता 1/5 आहे. आता तुम्ही बघा याला डायरेक्ट असंच करा. 5 नी 1 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा, पॉइंट दिलं, शून्य घेतलं, मग 5 2 10, 0.2 आलेलं आहे. मग कसं करायचं? याचं टक्केवारीत रूपांतर करा. दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करणे. आता हे दशांश अपूर्णांक आहे 0.2,
0.2 चे टक्केवारीत रूपांतर करा, 0.2 चे शेकड्यात रूपांतर करा. किती टक्के? 0.2 चे किती टक्के किंवा 0.2 हे किती टक्के आहे किंवा 0.2 ला शेकड्यात रूपांतर करा. करा शेकड्यात रूपांतर. शेकड्यात रूपांतर कसं करायचं बघा. शेकडेवारीचे अपूर्णांकात, अपूर्णांकाचे शेकडेवारीत, दशांशाचे अपूर्णांकात, दशांशाचे टक्केवारीत. बघा आता आपण घेऊया 20%. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. 20%चे अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. हा टक्के निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. मग 20 × 20, 20 × 5 100. हे बघा अपूर्णांकात रूपांतर झालं. या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा. 1/5 चे शेकडेवारीत रूपांतर करायचे. मग जेव्हा शेकडेवारीत रूपांतर करतो तेव्हा गुणिले 100 करायचं. आणि टक्केवारीचे शेकड्याचे अपूर्णांकात रूपांतर करताना 100 नी भागायचं. बघा 100 नी भागावे. आता 40%, याला काय करायचं? अपूर्णांकात रूपांतर करायचं. कशात? अपूर्णांकात. अपूर्णांकात रूपांतर करताना याला काय करायचं? 100 नी भागायचं. 40/100. शून्याला 0, बे 2 4, बे 5 10. किती हो? अपूर्णांकात किती आला? 2/5. आणि या 1/5 चे शेकड्यात रूपांतर करा. कशामध्ये? शेकड्यात. शेकड्यात रूपांतर करताना काय करायचं? याला 100 नी गुणायचं. कशाने गुणायचं? 100 नी गुणावे. 5 × 5, 5 2 10, 5 0 0. किती? 20%. लक्षात आलं? मग आता काही वेळेस काय केलं जातं? दशांश. हे बघा 0.60 या दशांश अपूर्णांकाचे, या दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करा. 0.60 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना बघा 0.60 याचं छेद किती आहे हो? कुठल्याही संख्येला छेद नाही म्हणलं की 1 छेद असतो. याचं छेद 1 आहे समजा. मग पॉईंट नंतर 2 घर आहे किंवा 0.6 जरी बोलले तुम्हाला, ते दोन्ही करू आपण. इथं 0.6 पण घेतो. पॉईंट नंतर 2 घर आहे म्हणून इथं पण 2 घर वाढवले खाली. पॉईंट समान झाले. तुम्हाला एक संख्या मिळाली 60/100. या शून्याला हे 0 गेलं. बे 6, बे 5 10. किती आलं? 3/5. हे परत तुम्हाला अपूर्णांकात मिळालं. पण तुम्हाला काय म्हणलंय? टक्केवारीत रूपांतर करा म्हणले. 0.60 चे टक्केवारीत रूपांतर करा. मग हा जो 3/5 आला याला टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी 100 नी गुणावे. गुणायला 5 × 5, 5 2 10, 5 0 0. मग किती आलं? 20. 20 60%. 0.60 चे टक्केवारीत रूपांतर केलं 60%. 0.60 चे अपूर्णांकात रूपांतर केलं 3/5. आता बघा 0.6 चे शेकडेवारीत रूपांतर करा. हे दशांश अपूर्णांक आहे. या दशांश अपूर्णांकाचे 0.6 या दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा किंवा अपूर्णांकात रूपांतर करा. मग काय करायचं? 0.6 छेदस्थानी 1 आहे. पॉइंट निघून गेला. छेदस्थानी काय येतो? 10 येतो. मग याचं शेकड्यात रूपांतर करताना 100 नी गुणावे. शेकड्यात रूपांतर करताना 100 नी गुणावे. मग याला 100 नी गुणायचं. 10 × 1 10, 10 × 10 100. मग काय झालं? इथं 6 आहे, इथं 10. 10 × 60. किती टक्के? 60%. 0.6 म्हणजे 60%. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळालं असेल अपूर्णांकाचे दशांशामध्ये, दशांशाचे शेकड्यात, शेकड्याचे अपूर्णांकात. हे बघा हा शेकडा आहे. 20%चे त्याच्यामध्ये रूपांतर केलं अपूर्णांकात. 20%चे अपूर्णांकात रूपांतर करताना 20/100 करतो. मग शून्याला 0 गेलं. बे 1 बे 5 10 म्हणजे किती? 1/5. अशा प्रकारे आता पोलीस भरतीला आजपर्यंत कशा कशा टाईपचे प्रश्न विचारले. 5%, 10%, 15% तर सर्रास तुम्हाला येतच. पण याच्यापेक्षा काही वेगळे प्रश्न कसे पडले 2023 ला, 24 ला, ते मी आता घेणार आहे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा आता आपण थोडस पोलीस भरतीला कशा कशा टाईपचे प्रश्न विचारले ते आपण बघूया. आता बघा इकडे सगळ्यांनी बघा. 35 से 20 चे 15%. मी पहिला तुम्हाला बोललो होतो 10% म्हणजे एक घर डावीकडे, 5% म्हणजे 10% काढून त्याचा निम्मा करायचं, 1% म्हणजे 2 घर डावीकडे. मग आता तुम्हाला 15% विचारले. कशाचे? 35 से 20 चे 15%. 15% म्हणजे 10% काढावं लागेल आणि 5% काढावं लागेल.
10% म्हणजे एक घर डावीकडे सरका, एक घर इथं आलं. किती आलं? 10% म्हणजे किती? 352. परत या 3520 चे 5% काढायचे. 5% म्हणजे काय? 352 चे अर्धा करायचे. 300 चे अर्धा 150, 50 चे अर्धा 25, 2 चा अर्धा 1, 125 आणि 1, 175 आणि 1, 176. म्हणजे हे झाले 15%. हे दोन्ही मिळून किती टक्के झाले? 15%. आणि या दोघांना मिळवायचं. 6 आणि 2 8, 7 आणि 5 12 आणि 2 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. म्हणजे किती हो? 3520 चे 15% म्हणजे 528. आपण कसलंही गुणाकार न करता सोडवलंय. काय केलं? 15% म्हणजे याचे 10% काढायचं 352, याचेच परत याचे काढायचे नाही, याचेच 5% काढायचे. किंवा तुम्ही असं करू शकता, 35 से 20 चे 15% टक्के म्हणजे छेदस्थानी 100. या शून्याला हे शून्य गेलं. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. मग या दोन्ही याला भाग द्या. बे एक बे, बे सती 14, बे सक 12, 3 संघ 18 ला 8, 3 उरलं होतं इथं. हाचेला 1, 3 सती 21, 22 ला 2, हाचेला 2, 3 1 3, 3 आणि 2 5. बघा, म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड सांगितले मी तुम्हाला. ही गुणाकार मेथड आणि ही आपण घर सरकण्याची मेथड. बघा आता इकडे बघा, 600 चे 18.5%. 18.5% म्हणजे पहिले आपली मेथड करूया. 18.5 म्हणजे 10% माहित आहे तुम्हाला, 5% माहित आहे तुम्हाला आणि 3% माहित नाही. म्हणून 1% काढून त्याचं 3 वेळा गुणाकार करायचं. आणि 0.5% म्हणजे किती हो? अर्धा. आपण लिहितो की नाही 0.5, यालाच आपण म्हणतो 0.50. लक्षात ठेवा, हे काही विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही. 0.5 म्हणजे काय? एक चा अर्धा किती? 0.5. 0.5 बघा, अर्धा आणि अर्धा या दोघांची बेरीज केल्यावर 1 येते का बघू. 5 आणि 5 10 ला 0, पॉईंटशी पॉईंट. 5 आणि 5 10 ला 0, पॉईंटला पॉईंट दिला, हाचा 1 राहिलं आणि हे एकाशी 1. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 0.5 0.5 म्हणजे 0.50. 0.50 म्हणजे किती? 1. म्हणून या 18.5 ची फोड कसं केली? 10%, 5%, 3% आणि 0.5%. हे काढण्यासाठी तुम्हाला पहिला 1% काढावं लागेल. 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे. 1% म्हणजे 6 आलं. 6च्या निम्मा केलं की 3 मिळालं. म्हणजे तुमचं 0.5% मिळालं 3. आता 3% म्हणजे पहिला 1% काढू. 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे. 2 घर डावीकडे सरकल्यावर 6 येतो आणि ते 6 म्हणजे 1% आहे, पण इथं 3% आहे. त्याचा 3 वेळा गुणाकार करा. 6 त्रिक 18. आता 5% म्हणजे 10% काढून त्याचं निम्म करायचं. 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकलं 60. 60च्या निम्मा 30 येतो. आणि 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकणं म्हणजे 60. या सगळ्यांची बेरीज करायची. 8 आणि 3 11 ला 1, हाचेला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11 म्हणजे किती आलं हो? 111. हे आणि जर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करता म्हणला 600 चे म्हणजे गुणाकार आणि 18.5% निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. मग हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले, यांचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार याच्यावर येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. हे बघा, हे सोलापूरला पडलेला प्रश्न आहे. 825 चे 4%. आणि हे कुठे पडले? धुळेला पडलं होतं 2024 ला, याच वर्षी. हे पण मीरा भाईंदरला पडले 2024 ला, याच वर्षी. मी मुद्दाम सगळे पडलेले प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, सोलापूरला पडले 825. 825 चे म्हणजे 4% म्हणजे छेदस्थानी 100. याला गुणाकार करताना बघा तुम्हाला किती प्रॉब्लेम जातो. म्हणून सोपी पद्धत सांगतो, तुम्ही असं करू शकता. याला 25 ने भाग देऊ शकता तुम्ही, याला 5 ने भाग देऊ शकता तुम्ही, त्याला 4 ने भाग देऊ शकता तुम्ही. 4 1 4, 4 दोन्ही 8, 4 5 20. मग आता पूर्ण द्या. 25 1 25, 25 त्रिक 75. किती राहिले? 7 राहिले. परत 25 त्रिक 75 किती आलं? 33. ही झाली तुमची गुणाकार मेथड. पण तुमचं गुणाकार, तुमचा भागाकार एवढं स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मी मेथड सांगितलेली करा. 825 चे 4% म्हणजे 1% काढा. 1% म्हणजे 8.25. बघा, पॉईंट नंतर आहे की नाही, याला पण घ्यायचं, याला पण घ्यायचं. लक्षात ठेवा, काही मुलं काय करतात, 1% काढण्यासाठी 2 घर सरकतात आणि फक्त समोरची संख्या काउंट करतात. 8 आलं म्हणून. नाही, 8.25 म्हणजे किती? 1%. 1% आलं. पण तुम्हाला पाहिजे किती? 4% पाहिजे. म्हणजे याला 4 ने गुणायचं. 4 8 32 आणि 4 हे 25.25 असं किती? 1 बनतो. 4 वेळा 1.25 झाले की किती झालं? 33.
तुमचं उत्तर आलं इथं पण तिथं पण. आता इथं काय म्हणलंय, 1200चे 12.5%. 1200चे 12.5% म्हणजे किती, 1/8. मी स्टार्टिंगला तुम्हाला दिले 1%, 1/2%, 1/3 म्हणजे किती टक्के, 1/4 म्हणजे किती टक्के, 1/8 म्हणजे 12.5%. मग सोपं आहे. 8 × 8 किती राहिले, 4 राहिले. 8 पंचे 40, परत 0, 8 0 0 म्हणजे किती आला, 150. आणि आपल्या घर सरकायच्या भाषेमध्ये काढू 1200. 1200चे किती काढायचे, 12%. 12% म्हणजे किती, 10%. आणि 2% आणि 0.5%. म्हणजे 10% म्हणजे एक घर सरकलं किती आहे, 120. 2% म्हणजे एक घर डावीकडे सरकलं किती येणार, 1%. आणि याचं डबल केलं की 2%. डबल किती आहे, 24. याचं 120. आता 0.5%, 0.5 म्हणजे 0.5%. 0.5% म्हणजे 1% काढू. 1% म्हणजे 12. 2 घर सरकलं 12. 12च्या निमा 6 करा. 6 × 4 10 ला 0. 800ला 1. 2 × 2 4 आणि 1 5. 81 1. बघा किती आलं, 150. तुमचं इथं उत्तर किती आलं, 150. म्हणजे कुठल्याही प्रकारे करा, तुम्हाला उत्तर येणार आहे. ठीक आहे. 30चे 12%. 30चे 12% चे म्हणजे गुणाकार आणि टक्के निघून गेला की छेदस्थानी 100. शून्याला गेलं 0. परत 2 पंचे 10, 2 सख 12, साइन त्रिक 18. 18/5 म्हणजेच 5 त्रिक 15. किती, 5 त्रिक 15. राहिले किती, 3 राहिले. 18 मधून 15 गेले, 3 राहिले. 3ला भाग जात नाही. पॉइंट दिलं, पॉइंट दिलं की नाही, हा पॉइंट दिल्यावर काय करायचं, आता पॉइंट दिलं की काय करायचं, 0 घ्यायचं या 3 वर. 5 सख 30. मग आता हे आपण घर सरकून काढू. 30चे एक घर सरकलं की 10% म्हणजे 3. आता परत 2% पाहिजे. 2% म्हणजे 2 घर सरकलं की 1% असतो. 0.30 आलं 1%. याचं डबल केलं की 0.60. म्हणून 2% म्हणजे 0.60 म्हणजे किती, 60 60 आणि 3 पॉईंटला पॉईंट म्हणजे 3.60. 3.60 पॉईंट नंतर किती जरी 0 दिलं याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणून पॉईंट द्या, अगर न द्या काय फरक पडत नाही. 18चे 18%. बघा आता मी थोडंसं सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं सांगतो, लक्ष द्या. हे प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेले. हा पण पिंपरी चिंचवडला पडलेला आहे 2023ला. बघा इकडं काय म्हटलेलं आहे, 18चे 18%. ठीक आहे, लक्षात ठेवा. 18चे 18%, 20चे 20%, 30चे 30%, 16चे 16%. हा एक आहे. परत 25%चे 25%, 27%चे 27%, 19%चे 19%. थोडक्यात लक्ष द्या, तुम्हाला मी एक याच्यामधून एक ट्रिक देणार आहे. 28%चे 28%. बघा आता बघा, थोडं लक्ष द्या काय म्हटलं गेलेलं आहे. बघा इथं काय म्हणलंय, 18चे 18%. इथं 25%चे 25%. इथं दोन्ही ठिकाणी टक्के लागलेले आहे. दोन्ही ठिकाणी टक्के. इथं एकाच ठिकाणी टक्के आहे. असं पण येऊ शकतो, असं पण प्रश्न असेल. 16%चे 16, 30%चे 30. हे पण काढू आपण. 30%चे 30. बघा आता इकडं, आता बघा हे 30%चे 30. 30% म्हणजे 100. चाचीचे म्हणजे गुणाकार आणि 30. बघा काय होईल, 30 30 अंशाचा गुणाकार करा. 30 गुणिले 30 काय होतं, 900 भागिले 100. मग काय होईल, 100 1 100 किंवा 2 शून्याला 2 शून्य, या 2 शून्याला बरोबर उत्तर किती, 9. आणि इथं बघा आता, आणि हे जर केलं, आता हे पुसलं मी. 30चे 30%, 30चे 30%. काय फरक आहे का, बघा काहीच फरक नाही. हे 1 शून्याला 1 शून्य, ह्या 1 शून्याला 1 शून्य, वर काय राहिलं 9. उत्तर काय हो, इथं पण 9, इथं पण 9. काय फरक आहे का. म्हणून तुमचा टक्के इथं आहे
तरी काय फरक पडत नाही. टक्के जर इकडं आला तरी काय फरक पडत नाही. ठीक, कळालं इथंपर्यंत? मग आता याच्यामधून ट्रिक काय आहे ते बघा बाहेर. सगळ्यांनी बघा प्रॉपर. हा प्रश्न सर्रास येतो पोलीस भरतीला. दोन्ही ठिकाणी टक्के असेल आणि एकाच ठिकाणी टक्के असेल, एकाच ठिकाणी असेल तर 2 शून्य डावीकडे सरकायचं, म्हणजे 2 घर डावीकडे यायचं. कधी? या दोघांचं वर्ग करायचं आणि 2 घर डावीकडे यायचं. करा. 30 चा वर्ग किती? 900. 2 घर डावीकडे सरका. 9. उत्तर किती आलं? 9. आपण काढलं होतं 9. आता बघा याचं वर्ग करा. 324. 2 घर डावीकडे या. का एकच टक्के असेल तर 2 घर डावीकडे यायचं. 3.24. आणि दोन्ही ठिकाणी टक्के असेल तर 4 घर डावीकडे सरकायचं. दोन्ही ठिकाणी असेल तर 4 घर आणि एकच ठिकाणी असेल तर 2 घर. एकच ठिकाणी असेल, एकच ठिकाणी आणि दोन्ही ठिकाणी असेल तर 4 घर आणि हे 2 घर. ठीक आहे. आता बघा 25 चा वर्ग किती? 625. मग आता किती घर सरकायचं म्हणलं मी? 4 घर. बघा 4 घर सरकायचं. का? दोन्ही ठिकाणी टक्के आहे. इथं पण टक्के, इथं पण टक्के. 4 घर सरका. सध्या पॉईंट इथं आहे. पूर्ण संख्याला सगळ्यात शेवटी पॉईंट असतो. 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर. लक्षात आलं? 4 घर सरकलं. आता 27% चे 27% काय करायचं? 27 चा वर्ग 729. वर्ग पाठ करा. ठीक आहे, वर्ग पाठ करा. दोन्ही ठिकाणी टक्के आहे. 4 घर सरकायचं. 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर. 0.0729. आता 28% चे 28%. 28 चा वर्ग 784. 4 घर डावीकडे या. 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर. हे बघा. का हो 4 घर? का दोन्ही ठिकाणी टक्के आहे. आणि एक ठिकाणी टक्के असेल 16 चा वर्ग 256. किती ठिकाणी टक्के आहे? एकच ठिकाणी. फक्त 2 घर सरका. 2.56. याचं उत्तर. कळालं? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे कळालं असेल. आता मी थोडं दुसरं घेतो. म्हणजे एकाच टाईपचे मी 5-6 उदाहरणं घेतले तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चूक होता कामा नये, चुका होताच कामा नये. लक्षात ठेवा. वारंवार व्हिडिओ बघा, पॉज करा, सोडवा, नाही जमलं परत बघा. ठीक आहे, हे तुमच्यासाठीच बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे, चला आता थोडं नेक्स्ट बघा मित्रांनो. थोडंसं आता जे क्रिटिकल प्रश्न, थोडंसं फिरवाफिरवी करून घेतलेले प्रश्न किंवा मुलांना थोडं कन्फ्यूज करण्यासाठी कसं दिलेत बघा त्यांनी. 1 चा अर्धा टक्के कुठं पडले? नागपूर ग्रामीणला 2023ला. 1 चा अर्धा टक्के. 1 चा चे म्हणजे गुणाकार. 1 चा अर्धा. अर्धा कसं लिहितो? 0.5. टक्के निघून गेल्यावर काय होतो? छेदस्थानी 100 येतो. टक्के निघून गेलं की छेदस्थानी 100 आलेला आहे. मग काय करायचं? बघा आता 0.5 आहे, 1 आहे. काही मुलांना हे सोडवायला जमत नाही. कसं करायचं काय कळत नाही. मी लिहून दिलं होतं तुम्हाला. 2 शून्य असेल किंवा मी सांगितलेले मागच्या व्हिडिओमध्ये पण, छेदस्थानी 2 शून्य असेल तर डावीकडे 2 घर सरकावे. सरका 2 घर. सध्या इथं आहे पॉइंट. मग 1 घर, हा 2 घर, पॉइंट इथं आला. हे 2 शून्य कट झाले. मग काय आलं? 1 गुणिले याच्या पुढं 0 आहे. 0.005 छेदस्थानी 1 म्हणजे याचा गुणाकार करा. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर तीच संख्या असते. छेदस्थानी 1 लिहिलं काय न लिहिलं काय फरक पडत नाही. 1 ने याला जर गुणलं 0.005. बघा, आणि भरपूर मुलं हे प्रश्न सोडवताना चुकलेले आहेत. मी जिथं ऑफलाईन बॅच घेतो त्या मुलांना पण हे जमलं नाहीये. आहे त्याच्यामध्ये 10% मुलं सोडवतात, पण अर्धा टक्के म्हणजे 0.5. ठीक, लक्षात आलं? आता बघा 50 चे 0.02%. बापरे, 50 चे 0.02%. काहीच करायचं नाही, बेसिकने जाऊ. 50 चा चे म्हणजे सांगितले मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला. चा चे म्हणजे गुणिले 0.02%. निघून गेल्यावर छेदस्थानी 100 येतो. मग 50 1 50, 50 दोन्ही 100. मग काय मिळालं? 0.02 भागिले 2. मग काय करायचं? पॉइंटचा भागाकार. त्याच्यासाठी पॉइंटचा भागाकार करताना पॉइंट समान करायचं. वर जर 2 घर असतील, इथं पण 2 घर द्या. ही पूर्ण संख्या आहे 2. पूर्ण संख्येच्या सगळ्यात शेवटी पॉइंट असतो.
म्हणून वर 2 घर आहे तर इथं पण 2 घर द्यायचे पॉईंट नंतर. मग काय आलं 2/200 झालं. मग आता काय करायचं, याला परत भाग द्यायचं. जर ऑप्शन मध्ये हे उत्तर आहे का बघायचं. ऑप्शन मध्ये हे उत्तर आहे का बघा, आहे का, नाहीये उत्तर. मग नाहीये तर काय करणार तुम्ही, मग ह्याला परत भाग द्यायचं. भाग कसं देणार, 4 ऑप्शन वेगळे आहेत. मग ह्याला 2 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. पॉइंट दिलं याच्यावर 0 घेतलं. 20 ला पण भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. परत 0 घेतलं, परत 200 1 200. म्हणून याचं उत्तर किती आलं बाळानो, 0.01. कुठं पडलेले, धुळे 2023 ला पडलेला प्रश्न आहे. धुळे 2023 उत्तर किती आलं, 0.01. आणि जर ऑप्शन मध्ये 2/200 असेल तरी बघायचं नाहीये. मग उत्तर जर 0.02/2 हे आहे का बघायचं, हे पण नाहीये. मग हे असेल दशांशामध्ये काढलेले त्यांनी. मग आता नेक्स्ट 540 चे 0.5%. मग आपण अर्धा म्हणजे 0.5. 540 चे 0.5%. 0.5% कसं काढतो, इथं टक्के म्हटलेलं आहे. टक्के, हा टक्के निघून गेला की छेदस्थानी 100 येतो. किती येतो, छेदस्थानी 100. मग छेदस्थानी 100 म्हणजे किती, हे 1 शून्याला हे 1 शून्य. मग इथं पॉईंट नंतर 1 घर आहे, इथं 10 आहे, 1 घर आहे. म्हणून आपण डावीकडे 1 घर सरकू. 54 गुणिले 0.05. छेदस्थानी हे 0 जर इकडे गेलं, 1 आलं इथं, तर काय होईल 1. मग 54 याला गुणायचं. किती अवघड वाटतंय बघा, तुम्हाला याच्यापेक्षा सोपं पण सांगणार आहे. करा गुणाकार. 54चा आणि 5चा गुणाकार करा, नंतर पॉईंट कडे जाऊ. 5 × 20 ला 0, हाचेला 2, 5 5 25 आणि 2 27. मग पॉईंट नंतर किती घर, पॉईंट नंतर 2 घर, पॉईंट नंतर 2 घर. उत्तर आलं तुमचं बघा. 5 × 20 ला 0, हाचेला 2, 5 5 25 आणि 2 27. 27 ला 27. पॉईंट नंतर किती घर आहे, पॉईंट नंतर 2 घर आहे. मग जर असं गुणल्यावर कसं गुणाकार असं करायचं का, हो करू शकतो. कसं करायचं, पॉईंट नंतर 2. आता बघा 54 गुणिले 0.05. हा एक गुणाकार आहे, तो एक गुणाकार आहे समजा. मग कसं करणार, मग याचे शॉर्टकट पण सांगतो तुम्हाला. 540. 540 चे किती टक्के, अर्धा टक्के. आपण 1% काढू. 1% म्हणजे किती, 1% म्हणजे 5.40. 5.40. मग याचा अर्धा करायचं. कोणत्याही संख्येला अर्धा करायचा असेल तर त्याला 2 नी भागावे. मग भागायला 2 1 2, 2 2 4. किती राहिलं, 1 राहिलं. 1वर 4 14, 2 7 14, 2 0 0. मग पॉईंट नंतर 2 घर, पॉईंट नंतर 2 घर. किती आलं 2.70. किती आलं 2.70. म्हणजे तुम्ही आपली जी मेथड आहे ती पण वापरू शकता. काय करायचं, अजून एकदा सांगतो मी तुम्हाला काय करायचं. शॉर्टकट थोडस बघा. हे किती टक्के हो, अर्धा टक्के. मी तुम्हाला पहिला म्हणलं होतं काय, 10% म्हणजे 1 घर डावीकडे. 5% म्हणजे 1 घर डावीकडे सरकून 10% काढून त्याचा निम्मा करायचं. आणि 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकायचं. मग आता इथं अर्धा टक्के विचारले. अर्धा टक्के म्हणजे 1च्या पण अर्धा. मग पहिला आपण 540 चे 1% काढू. 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकणे. 2 घर डावीकडे सरकलं, किती आलं 5.40. आणि याचा अर्धा करा. याचा अर्धा कसं करायचं, 40चा अर्धा किती, 5चा अर्धा किती, 5चा अर्धा 2.5 होते. 2. किती 2.50. आणि 40चा अर्धा 0.20. मग याला प्लस करा. 0ला 0, 5 आणि 2 7, पॉईंटला पॉईंट आणि 2 ला 2. बघा 2.70. काही काटपीट न करता काढला आपण. काय केलं, 540 चे 1% म्हणजे 1 घर सरकलं, हा 1%. 1 घर सरकलं म्हणजे 10%. 2 घर सरकणे म्हणजे 1%. आपण या प्रकारे पण करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट काय म्हणतोय, 900 चे 0.1%. वा, 900 चे 0.1%. बघा सोप्या भाषेमध्ये लिहिलं. 900 चे 0.1% निघून गेले की छेदस्थानी 100. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, राहिलं काय 9 गुणिले 0.1. मग गुणाकार करा. कसं गुणाकार, काय मुलांना असं गुणाकार जमत नाही, असं लिहितात 9 गुणिले 0.1. पॉईंटचा गुणाकार करताना पॉईंट विसरून जायचं. पॉईंट विसरून जावा. पॉईंट विसरल्यावर काय येतं 9 1 9. मग परत पॉईंट कडे जावा. किती आहे, पॉईंट नंतर घर 1 घर आहे, पॉईंट नंतर 1 घर आहे, काय करायचं, काय करायचं, पॉईंट नंतर 1 घर. असं
मग 5.4 गुणिले 5.4 काय करतो आपण 54चा वर्ग 29 16. मग पॉईंट नंतर 2 घर 1 घर 2 घर म्हणून 2 घर डावीकडे येतो. तसं पॉईंट 1 पॉईंट आहे 9 1 9 गुणाकार केलं 9 आलं. मग पॉईंट कडे जाऊ पॉईंट नंतर 1 घर आहे पॉईंट नंतर 1 घर डावीकडे यायचं म्हणून किती आलं उत्तर 0.9. लक्षात आलं. आता इथून आता पुढचे थोडंसं लेवल अप होणार आहेत प्रश्न. लेवल थोडंसं हाय लेवलचे घेणार आहे. कुठं कुठं पडले ते जिल्ह्यात सहित देणार. हा कुठं पडलं पुणे ग्रामीणला उत्तर किती आलं 0.9. चला पुढचा लेवल